पालकमंत्री तथा राज्याचे आरोग्य व कुटुंब कल्याण मंत्री प्रकाशराव आबिटकर यांच्याकडून सर्व भक्तांना आषाढी एकादशीच्या हार्दिक शुभेच्छा. शुभेच्छुक पत्रकार अनिल पाटील, दर्पण न्यूज माध्यम समूह. कसबा वाळवे येथील आमदार श्री नामदेवराव भोईटे माध्यमिक विद्यालयात लोकशाहीचा जागर. गुप्त मतदानाने शालेय मंत्रिमंडळाची निवड. GS रितेश सुतार तर LR आदिती भोईटे यांची निवड. लोकशाहीचे महत्त्व विद्यार्थ्यांना लहानपणापासून कळावे या उद्देशाने आमदार श्री नामदेवराव भोईटे माध्यमिक विद्यालय कसबा वाळवे तालुका राधानगरी येथे सन 2026-27 या शैक्षणिक वर्षासाठी शालेय मंत्रिमंडळाची निवडणूक उत्साहात पार पडली. विद्यालयात प्रत्यक्ष गुप्त मतदान पद्धतीने ही निवडणूक घेण्यात आली. निवडणुकीच्या प्रक्रियेतून विद्यार्थ्यांनी लोकशाहीचा प्रत्यक्ष अनुभव घेतला. या निवडणुकीत GS अर्थात विद्यार्थी प्रतिनिधी पदी रितेश किरण सुतार हे बिनविरोध निवडून आले, तर LR अर्थात विद्यार्थी प्रतिनिधी म्हणून कुमारी आदिती रमेश भोईटे ही 56 मतांनी निवडून आले. या मतदान प्रक्रियेसाठी वर्गवार विद्यार्थ्यांची यादी तयार करून ती मुख्याध्यापकांच्या सहीने साक्षांकित करून नोटीस बोर्डवर प्रसिद्ध करण्यात आली. मतदार उमेदवारी अर्ज दाखल करण्यापासून अर्ज छाननी आणि माघार घेण्याची संपूर्ण प्रक्रियेमध्ये विद्यार्थ्यांना सहभागी करून घेतले गेले. प्रत्येक वर्गवार प्रचार यंत्रणा राबवली गेली. मतदान अधिकारी नेमणुकीवरून मोबाईलवर मतदान नोंदणी ॲपद्वारे विद्यार्थ्यांनी रांगेतून जात मतदान नोंदणी केली. निवडणूक प्रक्रिया पारदर्शकपणे पार पाडण्यासाठी निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून मुख्याध्यापक सुरेश तुकाराम संगपाळ यांनी काम पाहिले. त्यांना सहाय्यक निवडणूक निर्णय अधिकारी सुनील संगपाळ यांनी सहकार्य केले. मतदान केंद्र अध्यक्ष म्हणून सौ सुमित्रा भोईटे यांनी जबाबदारी सांभाळली. मतदान अधिकारी म्हणून सतीश बागडी, विजय पाटील, दत्ताजीराव मगदोम, संदीप पताडे, रवींद्र भांदिगरे, बाजीराव सुतार, सौ उज्ज्वला भगत, सौ राणी लोकरे, सौ संध्या सुतार, सौ राजश्री फराकटे आणि सौ सुजाता भांदिगरे यांनी पारदर्शकपणे मतदान प्रक्रिया राबवली. निवडून आलेल्या विद्यार्थी प्रतिनिधींचे सर्व शिक्षक शिक्षकेतर कर्मचाऱ्यांच्या वतीने अभिनंदन करण्यात आले. विद्यालयात या शैक्षणिक वर्षात विविध उपक्रम विद्यार्थी मंत्रिमंडळाच्या माध्यमातून राबवले जाणार असल्याचे नूतन विद्यार्थी व विद्यार्थिनी प्रतिनिधींनी सांगितले. कोल्हापूरहून दर्पण न्यूजसाठी अनिल पाटील. निर्भीड बेधडक बातमीसाठी दर्पण न्यूज चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. मुख्य संपादक अभिजित रांजणे, दर्पण न्यूज.